चिन्या, कामावरून येताना तुझा ऍक्सिडेंट झाला ना, तुला तुला आठवतंय का तू कसा पडलास, काय झालं? मला इतकंच आठवतंय की मी दरवाजावर उभा होतो, पण घट्ट धरून ठेवलं होतं आणि माझ्या हाताला काहीतरी टोचलं किंवा चावलं असेल माहित नाही, आणि तिथेच माझा हात सुटला. पण मला लवकर बरं व्हायचंय. ओम दादा आणि स्वीटूच्या लग्नात नाचायचंय मला. अरे चिन्या, काही झालं असतं तर काय केलं असतं रे आम्ही? कुणाकडे बघितलं असतं? बाबा सॉरी, सगळ्यांना सॉरी. सॉरी काय? फटकेच मारणार आहे मी तुला. तू बरा हो आधी, मग बघते तुझ्याकडे. दादा अरे हा हा हा, जा रे जा रे. ए चिन्या चल बाया. ए रॉकी दादा थांब ना, अजून खूप गप्पा मारायच्यात आपल्याला. बस. गप्पा नंतर मार, आधी आराम कर ना डॉक्टर. येतो रे आम्ही, बाय. चला. आई मग खूप भूक लागली, वरण भात तूप दे ना. घरी गेल्या गेल्या डबा पाठवते. हा, काळजी. तुम्ही जा घरी, मी थांबतो चिन्या बरोबर. सुमन चल. आया बाळा मी. आपण दादा, बोलू मावशी, मी जरा आम्ही दोघे जाऊन पुढे रिक्षा बघतो. तुम्ही थांबा इथेच. अहो ते त्या हॉस्पिटलच्या लोकांनी आपल्याला सोडलं कसं? त्यांनी 1.5 लाख सांगितले होते ना. चिन्याचं ऑपरेशन कसं केलं त्यांनी? अहो अहो 1.5 लाख सांगितले होते ना, आपण पैसे भरले नाहीये. हो मी आहे ना, मी बघतो सगळं. नाही मग त्यांनी जाऊ कसं दिलं? काळजी करते, मी बघतोय ना. अहो, पण- सुमनकडे लक्ष दे जरा. पण सुमनकडे लक्ष दे, त्याची जास्त गरज आहे. जा. दादा, ते 1.5 लाखाचं बिल आपण कसं भरलंय? काय इन्शुरन्स ते हल्ली ऑफिसने असं होत असेल ना. हं? पण त्यात कसं दिलं चिन्याला इन्शुरन्स? आज तर पहिला दिवस होता. तर किती प्रश्न विचारतेस तू? ही नलू आता विचारून गेली, परत तू तेच विचारतेस मला. काय चाललंय? वेळ काय, परिस्थिती काय, जरा भान ठेव. सुमनकडे लक्ष दे ना जरा. दादा, दादा रिक्षा आली, चला. अरे हा, आलो आलो. ए चला 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 चला. बिटू, मॅम हे बघा, त्यांची साईन पण घेतली मी. वसंत साळवी. क्या बात आहे मॅम. मॅम वसंत साळवींचं घर तुमचं झालं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. मोहित, मला वाचता येतं अरे आणि वाचलेलं कळतं पण. एनिवे, गुड जॉब. थँक्यू 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 सो मच मॅम. आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या साळवींना घराबाहेर काढतो. लगेच लागतो कामाला. जे काही करायचंय ते मी करणार आहे, मी ठरवणार. मला असं वाटलं की साळवींना लगेच घराबाहेर काढायचं. त्यांना घराबाहेर काढायचंच आहे, पण इतक्या सहजासहजी नाही. कारण आता ओम तिथे ना. ओम त्यांना उचलून या माझ्या घरात आणेल आणि मी काहीच बोलू शकणार नाही. त्यामुळे मला त्यांना अशा वेळी घराबाहेर काढायचंय जेव्हा त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसेल. आणि म्हणूनच ओमला आधी तिथून बाहेर काढायचंय आणि मग त्या साळवींना घराबाहेर हकलायचं.
कळलं? मॅम मॅम, ओम सरांना घराबाहेर काढण्यासाठी एक पर्याय आहे. ऍक्च्युली काय आहे ना, गेले 2 दिवस रॉकी सरांच्या आईचा ऑफिसच्या लँडलाईनवर फोन येतोय. का? त्यांची तब्येत बरी नाहीये, थोडं बीपी शूट झालंय म्हणून. सो ओम सर, रॉकी सरांची आई. वाव, दॅट्स ग्रेट. आई झाला का ग भात? बाहेरचा संपलाय. मी खाऊ दे, पोटभर खाऊ दे. 2 दिवसापासून सगळे उपाशी पोटी धावपळ करते. सांभाळू ना घर. हे घ्या आता. स्वीटू तुझे क्या बताऊं, नलू मावशी के हाथ की आमटी मतलब लाजवाब है नलू मावशी. ना ओम, ऐक ना, चिन्याचा डबा इथे तयार करून ठेवलाय, जाताना घेऊन जा. वहिनी, पोरांना तूप वाढते. अगं तू का उठतीयस? बस ना, मी आण. हो तू बस, तू आज फक्त आराम करायचा बाकी. अजून वाढू? अरे बस बस खा खा. बस नलू मावशी. का? खूप चांगलं असतं तब्येतीसाठी. आणि आता या गडबडीतनं तुम्ही आजारी पडू नका. अगं तू का सारखं सारखं उठतेस? वहिनी होते, पोरांना चटणी. एका जागी बसून राहा बरं. जा जा. माँ के दुआ में ना बहुत ताकत होती है. जसं तुम्ही आणि नलू मावशीने इथे प्रार्थना केली ना, तशीच गावाला माझ्या आईने पण प्रार्थना केली. त्यामुळे आपला चिन्या शुद्धीवर आला. रॉकी, तुम्ही आईला कळवलं ना की चिन्या बरा आहे आता? हा, अब वो फोन चार्ज पे ना, चार्ज झाला की कळवतो. रॉकी, रॉकी, रॉकी. अरे तुम्ही काय, तू इथे काय करतोस? हॉस्पिटलमध्ये गेले होते, तिथे तुम्ही कोणीच नव्हतात म्हणून धावत धावत इथे आले मी. तुझा फोन का लागत नाहीये? कधीपासून मी फोन करतेय, तुझी मॉम फोन करतेय. अरे त्यांची तब्येत बरोबर नाहीये, बीपी हाय झालंय त्यांचं. पॅनिक होऊन फोन केला होता मला. तुला ताबडतोब गावाला निघावं लागेल. अभी तो बोली थी माँ मेरे से. मम्मी के अभी कोई भी नहीं है. मैं क्या करूं, मतलब बेबी. रॉकी, आपल्या मम्मी. ताई अगं तू शांत हो. कशी शांत हो? इथे आपल्या चिन्याला बरं नाही आणि तिकडे मम्मीची. सॉल्व होईल सगळं, आपण सॉल्व करू. रॉकी तू टेन्शन नको घेऊ. स्वीटू मैं क्या करूं, माँ अकेले. मुझे समझ में नहीं आ रहा है स्वीटू. अरे समझ में नहीं आ रहा है म्हणजे काय? ताबडतोब निघावं लागेल तुला. त्या गावामध्ये मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल नाहीयेत, त्यांच्या मदतीला कोणी नाहीये. त्यांना कुणाची तरी गरज आहे, आपण कोणतरी जायला हवं. शी नीड्स हेल्प. रॉकी दादा, तुम्ही लगेच निघा. हाँ, मैं अभी के अभी निकलता हूँ. 1 मिनिट रॉकी, तू एकटा कसं जाणार? तू एकटा कसं हँडल करणार सगळं? मी आले असते, पण इथे खूप काम आहेत आणि आय हॅव टू हँडल. तू मी काय? बेबी मैं कर लूंगा बेबी, आप टेंशन. नाही रॉकी दादा, ओम तू त्यांच्या बरोबर जा. काही मदत लागली तर पाहिजे ना कोणीतरी. अरे नहीं स्वीटू, इधर चिन्या भी है ना, मतलब. आम्ही आहोत ना रॉकी दादा. तुम्ही निघा, लगेच निघा. अरे खरंच आम्ही आहोत इथे. तू काळजी करू नकोस. ओम ओम तू जा रॉकी बरोबर. मी इकडचं सगळं हँडल करते आणि माझं काम झालं ना की लगेच मम्मीची ना भेटायला येते. स्वीटू ऐक ना, नलू मावशीची अट पूर्ण न करता असं जाणं म्हणजे. अरे नाही ओम, काय बोलतोयस तू? आज तुझ्यामुळे शिन्याचा जीव वाचलाय.
कसली अट आणि कसले पैसे? तू तू निघ लगेच. तू 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 थांब. ओम, हे तुझं पाकिट आणि बाकीच्या गोष्टी घे. रॉकी, अजिबात काळजी करू नका, काही होणार नाही आईला. चल, कुछ नहीं होगा. लो. येतो. रॉकी दादा, प्रसाद आहे आणि फुल आहे आणि वाटेत तुम्हाला खायला डबा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आईंना काही नाही होईल. थँक्यू. चला ना निघा, मला मम्मीची खूप काळजी वाटते. चल. ओके. बाय नलू मावशी. बाय स्वीटू. बाय. बाय ताई. बाय ओम. चलो बाय. लवकर जा आणि आईच्या तब्येतीबद्दल कळवा फोन. येतो. मावशी, मी तुझी अट पूर्ण करायला परत येईन. तू कधीही परत ये, आम्ही आहोत. आमच्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत. बाय. चलो. बाय ओम. बाय. रॉकी, बाय. बाय. ओमसाठी घराचे दरवाजे उघडे ठेवायला तुमच्या डोक्यावर आधी छप्पर राहायला हवं ना नलू मावशी. थँक्यू बाप्पा, तुझीच कृपा आहे. चिन्याला आता बरं वाटतंय आणि तो लवकरच घरी येईल. पण रॉकी दादांच्या आईवर संकट आलंय. बाप्पा त्यांना लवकर बरं वाटू दे. हॅलो. हॅलो. हा हॅलो, तुम्ही पोहोचलात का नीट? रॉकी दादा कसे आहेत आणि त्यांच्या आई कशा आहेत, बरे आहेत का? तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलोय, आता चेकअप झाल्यावर कळेल काय ते. हॅलो, तुला तुला ऐकू येतोय का माझा आवाज? हॉस्पिटलमध्ये नेलंय, चेकअप झाल्यावर कळेल. हॅलो हॅलो, ऐक, या गावामध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे. मी तुला मेसेज केले पण तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. हॅलो ऐक, मला खरंच काहीच ऐकू येत नाहीये. काळजी घे, काळजी घ्या. हॅलो, मी तुला रेंज मध्ये आल्यावर फोन करतो. बाय. आणि ऐक ऐक ऐक, आय लव्ह. अरे ते मस्त झाला. सुमन, अहो हे काय? ए सुमन, तुझा पाय दुखायला लागला ना, काय यात अडकवायचं नाही, असं खेचायचं वर. काय बोलताय तुम्ही? काही नाही, अगं चिन्यासाठी बनवलंय ग. चिन्या आला ना की त्याला असा पाय सरळ ठेवायला पाहिजे ना, म्हणून. कसं आहे? एकदम मस्त आहे भाऊजी. आपला चिन्या आला ना की त्याला इथेच झोपूया. हे वर माळ्यावर झोपतील. नाही नाही वहिनी कशाला, हे जातील वर झोपायला. आम्ही जातो ना. नाही नाही, त्यात काय एवढं भाऊजी. काका, पण तू मला का उभं केलंयस असं इकडे फळी धरून? माझा हात दुखायला लागला. ए बाबा, हातोडी बघ, हातोडी. हा वरती आहे तिकडे. मी घेतो. अहो हळू. आओ सुटू, हे घे बाळ. ती बॅग काढा. हा. अरे बापरे, खूप जड आहे. जरा सांभाळा. धरलीस ना?
अरे हे बघ, घर कोणी ठेवल्यावर इथे द्या द्या. हे आता करावं लागेल, जरा निघालं बघ इथून. वहिनी वहिनी बरंच जुनं सामान आहे ना यात. अरे हे सगळं चिन्याचं सामान आहे. त्याची बक्षिस या सगळ्या ट्रॉफीज आहेत ना, या फळीवर लावूया. म्हणजे चिने असा उठून बसला ना तर इकडे ट्रॉफीज बघून त्याला बरं वाटेल. क्रिकेटच्या वेळापायी लवकर बरा तरी होईल तो. काय ही 8वीत त्याला मॅन ऑफ द मॅच ची मिळाली होती ती ट्रॉफी आहे ना ही. आणि हे आहे ना, ही 10वीला मिळालेली. 10वीचं अख्खं वर्ष खेळत होता. तिकडे मारला सिक्सर, तिकडे मारला सिक्सर, चिन्या चिन्या चिन्या. शाळेतली मुलं काय ओरडायची माहित आहे. पण त्याला मार्क कायम चांगले मिळायचे ना. हा मग मिळायचे ना. आई, हे पण चिन्याने बनवलं होतं ना घर. हो, शाळेत दाखवायला बनवलेलं 5वीत असताना. आणि प्रत्येकासाठी वेगळी वेगळी खोली बनवली आहे त्यात. तेव्हा म्हणाला होता, मी मोठा झालो ना तुमच्यासाठी असंच मोठं घर बांधणार. सुमन, $8,36,000. तुम्ही 1.5 लाख म्हणाला होता. दादा, वी आर अ फॅमिली. वी आर अ फॅमिली नाऊ. गरजेच्या वेळी फॅमिली उभी नाही राहणार तर कोण राहणार. मी भरते. या पैशांचा मोबदला म्हणून एक वेळ दादा त्यांचं राहतं घर घाण टाकतील. वहिनी, हे बघा, ट्रंकेत मिळाले. कधी ठेवले होते कोणास ठाऊक. अगं नाही नाही, तुझ्याकडे राहते. नाही वहिनी, ठेवा ना. म्हणजे आधीच चिन्याचा एवढा खर्च झालाय. सुमन, पुरे. तसं नाही हो वहिनी, म्हणजे घर खर्चाला कामी येतील ना. आणि हे बघा, एक चांदीची चेन पण आहे, ही पण असू दे. म्हणजे पुढे मागे कधीतरी मोडून पैसे येतील हाताशी. झालं बोलून. वहिनी, चिन्या का फक्त तुमचाच मुलगा आहे? आमचा कोणी नाहीये सुमन. अगं आम्ही चिन्यासाठी नाही करणार, तू कोणासाठी करणार? जीव वाचवलाय तुम्ही आणि दादांनी त्याचं. आमचा आपला हा खारीचा वाटा. सुमन, बस ना बाई. का आपला चिन्या बरा होतोय, ह्यात सगळं आलं. सुमन, ऐका ना, मी लागेल तेव्हा मागून घेईन तुमच्याकडनं. बरं. अहो ऐका ना, तुम्ही चिन्याच्या ऑपरेशनसाठी पैसे कुठून आणले? घराचे पेपर्स. अगं ते सोय होती ना, इन्शुरन्स.
अहो पण तो एकही दिवस कामावर गेला नाही, मग ते काय इन्शुरन्स कसं? अगं हो, ते कसं आहे ना, हल्ली नोकरीच्या पहिल्याच दिवसापासून ह्या सगळ्या सुखसोयी आहेत ना, ते सुरू होतात आणि झाले ना सोय. हो. तू नको टेन्शन घेऊस.